ही दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील म्हणजेच पुरुषोत्तम मासातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मीचीही पूजा केली जाते. अधिक मासात येणारी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पुण्यकारक आणि फायदेशीर मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विहित विधींनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतो. कमला एकादशीचाच म्हणजेच परमा एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी दान, धर्म, मंत्रोच्चार आणि धार्मिक कथा ऐकण्यासही विशेष महत्त्व दिले जाते. यावर्षी एकादशीचा उपवास 11 जून रोजी पाळला जाईल. शिवाय या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. चला तर मग पूजेची तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया. एकादशी तिथी प्रारंभ होतोय 10 जून 2026 दुपारी 12:58 एकादशी तिथी समाप्ती होते 11 जून 2026 रात्री 10:36 आणि शुभ पूजेची वेळ दिवसा सकाळी 10:30 ते दुपारी 2:05 म्हणजे तुम्हाला जर घरातल्या घरात देवांची पूजा करायची असेल किंवा बाहेर जाऊन तर त्यासाठी हा 11 जूनचा सकाळी 10:30 वाजेपासून दुपारी 2:05 वेळ चांगला आहे. उपवास पारणाची वेळ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जून 2026 रोजी सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 दरम्यान. म्हणजे पारणाची म्हणजे उपवास सोडण्याची वेळ सांगते. बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होईल. तर तुम्हाला उदय तिथीनुसार 11 जूनला जरी उपवास करायचा तर 12 जूनला सकाळी 5:30 पासून 8:10 तुम्ही कधीही उपवास सोडू शकता. आता बघूयात या परमा एकादशीचे महत्त्व. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानले गेले आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होते आणि सर्व पापांतून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या कुबेराने याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकरांनी परमकृपा प्राप्त केली होती. सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते. अशी श्रद्धा आहे की जो कोणी हे व्रत पूर्ण निष्ठेने आणि कडक नियमांनी पाळतो त्याला अश्वमेध यज्ञाइतकेच महान आध्यात्मिक पुण्य लाभते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की ह्या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला मृत्यूनंतर थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते. आता बघूयात हे व्रत उपवास करण्याचा योग्य नियम. 1. संकल्प. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि व्रताचा दृढ संकल्प करावा. 2. स्थापना. घर किंवा पूजाघर स्वच्छ करून तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. ज्यांना हे काही करणं शक्य नसेल त्यांनी आपापल्या घरात जे काही अवेलेबल असेल टाक वगैरे त्यांची पूजा केली तरी चालते. मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे. 3. पूजा साहित्य. प्रभूला पिवळी फुलं, धूप, दिवा, चंदनाचा लेप, पंचामृत आणि फळे अर्पण करावीत. 4. विशेष नैवेद्य. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा भोग चढवावा. या नैवेद्यात तुळशीचे पान असणं अत्यंत आवश्यक आहे कारण तुळशीशिवाय श्रीहरी नैवेद्य स्वीकारत नाही. 5. मंत्र आणि वाचन. पूजेनंतर परमा एकादशीची व्रतकथा महात्म्य ऐकावे. तसेच विष्णू सहस्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप मनोभावे जप करावा. 6. जागरण व पारण. धार्मिक मान्यतेनुसार सांगायला गेलं तर या दिवशी रात्री झोपणे वर्ज्य असून या दिवशी म्हणजे प्रत्येक एकादशीच्या रात्री झोपणे वर्ज्य असून संपूर्ण रात्र भजने, कीर्तने आणि विष्णूंच्या ध्यानात जागरण घालावी. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान आणि दक्षिणा देऊन ह्या उपवासाची सांगता पारण करावी. परमा एकादशीला दानाचे महत्त्व काय आहे? हिंदू परंपरेत दानाला धर्माचा मुख्य आधार मानले गेले आहे. परमा एकादशीच्या दिवशी केलेल्या दानामुळे अक्षय पुण्य म्हणजे कधीही नष्ट न होणारे पुण्य मिळते. या दिवशी गरिबांना मदत केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. रामकृष्ण हरी.